मोरांबा या मालिकेच्या 2 नोव्हेंबरच्या भागामध्ये रमा आता हॉस्पिटलमधून निघत असते. हॉस्पिटलमधून निघत असताना रमाला अचानकपणे काहीतरी भास होतो, म्हणजे अक्षयचा भास होतो. ती एकदम मागे वळून पाहते तर तोपर्यंत अक्षय त्या पार्टिशनच्या मागे लपलेला असतो आणि रमा त्याला दिसत असते. पण रमाला अक्षय काही दिसत नसतो. रमा इकडे तिकडे पाहते. तिला वाटतं मला काहीतरी भास झालाय, म्हणून रमा पुन्हा आता आईला घेऊन जायला निघते. रेवा पण लपून छपून हे सगळं पाहत असते आणि थँक गॉड रमा आणि अक्षयची भेट नाही झाली असं म्हणत देवाचे आभार मानत असते. मग रमा निघून गेल्यावरती अक्षयसुद्धा सीमासोबत घरी जायला निघतो. मग ताबडतोब रेवासुद्धा त्यांच्या मागोमाग जायला निघते. इकडे तोपर्यंत घरामध्ये अक्षय येणार म्हणून काही ना काही गोष्टींचे बनवाबनव चाललेली असते. जान्हवी येते, तिकडे मयुरी येते. मयुरी म्हणते, आय्याजी कशी आहे ग आता अक्षयची तब्येत? आय्याजी म्हणते, वा वा वा, खूप लवकर वेळ मिळाला हो तुझ्या दुनियेतून बाहेर यायला. मयुरी म्हणते, दर वेळेला तुम्ही असं करता. मी विचारलं तरी प्रॉब्लेम, मी नाही विचारलं तरी प्रॉब्लेम. दर वेळेला माझ्याशी तुम्हाला प्रॉब्लेमच असतो. असं म्हणत चिडत चिडत मयुरी तिकडून निघून जाते. तोपर्यंत जान्हवी बनवलेले पदार्थ टेस्ट करत असते. आय्याजी म्हणते, छान झालेत काय का जान्हवी? जान्हवी म्हणते, ठीकठाक आहेत, पण रमासारखी चव नाही. रमाचं नाव काढल्यावरती आय्याजींच्या चेहऱ्यावरती 12 वाजतात आणि म्हणते, जान्हवी तुला कळत नाही का? सांगितलं ना मी या घरामध्ये रमाचं नाव सारखं सारखं घ्यायचं नाही, तरीसुद्धा तुझं काय चाललंय ग? असं म्हणत आय्याजी जान्हवीवरती खूप चिडतात आणि चिडून त्या हॉलमध्ये येतात. त्यांच्या मागोमाग जान्हवी येते आणि म्हणते, आय्याजी सॉरी ना, म्हणजे माझ्या पटकन लक्षात नाही राहिलं. याच्यात आय्याजी म्हणतात, आता अक्षय येईल, मग त्याच्यासमोर सारखं सारखं रमाचं नाव काढलंस त्याला त्रास नाही का होणार? त्याची तब्येत बरी होण्यासाठी आपल्याला रमाचं नाव काढायचं नाही आहे. जान्हवी म्हणते, ठीक आहे, मी कुणाच समोर काही बोलणार नाही आणि मी असं म्हणेन की हे जेवण खूप छान झाले, रमापेक्षा भारी. असं म्हणत वेडी जान्हवी पुन्हा रमाचंच नाव काढते. आय्याजी चिडतात आणि तोपर्यंत अक्षयची कार येते. आता अक्षय कारमध्ये बसत असतो. कारमध्ये बसल्यावरती रेवा फ्रंट सीटला बसते. अक्षय आणि सीमा मागे बसतात आणि कार चालू होत असते. कार चालू होत असतानाच इकडे आता रमा आणि कावेरी या दोघीजणी मागे येऊन उभ्या राहतात आणि रमा म्हणते, आई ही तर आमची म्हणजे मुकादमांची कार आहे, हे इथे काय करतायत? मग हे तर मला न्यायला येणार होते, ते का नाही आले? आता कारमधून बसलेली रेवा हा सगळा प्रकार पाहत असते आरशातून. मग रेवा ताबडतोब तिचा स्कार्फ खाली पडते आणि कारच्या बाहेर उतरते. कारच्या बाहेर उतरल्यावरती तो स्कार्फ घेण्यासाठी तिला खूप त्रास होतोय, तिच्या पोटाला खूप ताण येतोय. अशी ॲक्टिंग करत पोटावरती हात फिरवत हळूच तो स्कार्फ उचलत असते. तेव्हा कावेरी म्हणते, काय गरम आहे? मला वाटते ही तर प्रेग्नंट आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ती स्कार्फ उचलते, ज्या पद्धतीने पोटावरती हात फिरवते, काहीतरी गडबड आहे. रमा म्हणते, आई काय बोलतेस तू वेड्यासारखं? ती कशी प्रेग्नंट असेल? असं म्हणत रमा कावेरीला समजावते, पण कावेरीचं बोललेलं एक वाक्य रमाच्या डोक्यात अचूक बसतं. तोपर्यंत अक्षयचा आवाज येतो, झालं सगळी नाटकं करून, चला बसा आता कारमध्ये. अक्षयचा आवाज ऐकल्यावरती रमा म्हणते, आई हे तर इथेच आहेत, मग कुठेही बाहेर गेलेले नाहीत. म्हणजे रेवा म्हणत होती ते बरोबर आहे का? यांचं गेट टुगेदर आहे आणि हे दोघंच जण गेट टुगेदरला चाललेत का? मीच मूर्ख होते जी यांची आशा धरून राहिली होती. असं म्हणत रमा बिचारी उदास होते आणि रेवाने समोर जे चित्र उभं केलेलं असतं ते पाहून रमाला खूप मोठा धक्का बसतो. तोपर्यंत इकडे आय्याजी घरी सगळ्यांना सांगत असते, आता अक्षय येईल, कुणीही त्याला काही वाईट वाटेल असं बोलायचं नाही, त्याला त्रास वाटेल असं करायचं नाही, आनंदाचं वातावरण घरामध्ये ठेवायचं आणि मुळात म्हणजे रमाचा विषय काढायचा नाही. असं म्हणत आय्याजी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत असते. रमाकांत म्हणतो, आय्याजी तू काळजी करू नकोस, हे बघ मी ना रोज बागेतली फ्रेश फुलं तोडेन आणि अक्षयची रूम सजवेन, जेणेकरून त्याला फ्रेश वाटेल. सगळेजण आता अक्षय आनंदी राहावा, लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून आपापल्या परीने जे उपाय करता येतील ते करण्याचा विचार करत असतात. अक्षयची कार घरासमोर येऊन उभी राहते. अक्षय आता घराच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकतो. सगळेजण अक्षयचं स्वागत करतात. आय्याजी म्हणतात, ये अक्षय ये. आणि त्या म्हणतात, आरती जा बरं, तू आरतीचं ताट घेऊन ये आणि आरती कर. असं म्हणत असतानाच अक्षयला समोर रमा दिसते. रमाला पाहता सीमा, अक्षय सगळ्यांचे चेहरे खुलतात. अक्षय एकटक रमाकडे पाहत बसतो. अचानकपणे हा चमत्कार घडला तरी कसा त्याला काही कळतच नसतं. रमा येते आणि अक्षयची आरती करायला लागते. अक्षय म्हणतो, रमा तू? रमा म्हणते, मग तुम्ही घरात येणार आणि तुमचं स्वागत करायला मी नसणार आहे का? आणि आता तुमची सेवा करण्यासाठी तर मी हवेच की, म्हणूनच मी इथे आले. काळजी करू नका, तुम्ही बरे होईपर्यंत इथून कुठेही हलणार नाहीये, तुमची सेवा करणार. असं म्हणत रमा आरतीसाठी ओवाळायला लागते. अक्षय एकटक रमाकडे पाहतच बसतो आणि आता त्याच वेळेला आय्याजी म्हणतात, अगं आरती आणतेस ना?
अक्षय भानावरती येतो. समोर बघत होतो तर रमाचा भास होता. तर आई आजी म्हणतात, आरती अगं उभी काय आहेस, जा बरं. आरती आणायला ताट जाणार तर अक्षय आरती घेण्यासाठी नकार देतो आणि तोपर्यंत तो आपल्या रूमच्या दिशेने निघतो. आई आजी थांब अक्षय म्हणत असतात, पण आई आजींचं बोलणं न ऐकता अक्षय रूममध्ये निघून जातो. इकडे रेवा विचार करते, काय चाललंय हे, या अक्षयच्या डोळ्यासमोर रमा जायला तयारच नाहीये. आता अक्षय आपल्या रूममध्ये येतो. रूममध्ये सुद्धा त्याला ठिकठिकाणी रमाच दिसत असते. म्हणजे रमाचे वागवण्याचे सगळे संकेत त्याला मिळत असतात. वेलकम होम असं लिहिलेलं असतं. कारण ज्या ज्या वेळेला अक्षय घरी येत असतो टूरवरून त्या वेळेला रमा त्याच्यासाठी असं लिहायची हे त्याला आठवतं. अक्षय आता आपल्या बेडवरती येऊन बसतो. आनंद म्हणतो, हे बघ तुला जे काही हवे ना ते आम्हाला सांग, धावपळ करण्याचा प्रयत्न करू नकोस. अक्षय डोकं टेकून निवांत झोपतो. आनंद म्हणतो, हे बघ काळजी करू नकोस, आम्ही इथेच आहोत, जे काही वाटेल ना ते स्पष्टपणे तू सांग. याच्यावरती आता इकडे अक्षय काहीच बोलत नसतो. दोघं जण अक्षयची काळजी घेण्यासाठी त्याच्या बाजूलाच उभे असतात. अक्षयच्या मनात मात्र रमाचेच विचार सारखे येत असतात. तो दोघांनाही काही बोलत नाही. दोघांना समजून जा की अक्षयच्या मनामध्ये काय चाललंय. तोपर्यंत रमाच्या मनामधली उलथापालथ आता रागाच्या स्वरूपात बाहेर येत असते. रमा म्हणते, मीच मूर्ख होते जे इतके दिवस वाट पाहत होते. पण जर त्यांना रेवासोबतच राहायचं होतं तर त्यांनी मला सांगून का नाही टाकलं की रमा तू माझी वाट बघू नकोस, म्हणजे मी मोकळी झाले असते ना या सगळ्यातून. का बरं ते माझ्याशी असं वागले असतील आई, त्यांना मी आवडत नसेल का? मग जर त्यांचं लग्नाच्या आधी रेवावरती प्रेम होतं तर त्यांनी माझ्यासोबत लग्न का केलं? बरं लग्न केलं ते केलं, पण नंतर मला खरं का नाही सांगितलं? मी त्यांच्या आयुष्यातून निघून गेले असते ना. यानं मोठ्या लोकांचं असंच असतं. मला वाटते असं घडलं असेल की रेवाने त्यांना नकार दिला म्हणून त्यांनी रागारागात माझ्याशी लग्न केलं. पण ज्या वेळेला मी रेवाला घरी घेऊन आले ना तेव्हा त्यांचं प्रेम पुन्हा उफाळून आलं आणि पुन्हा त्यांनी एक चूक केली. आई तू म्हणतेस ना रेवा प्रेग्नेंट आहे, तर झाली असेल यांच्याकडून काहीतरी चूक. कारण त्यांचं ऑलरेडी रेवावरती प्रेम होतं आणि रेवा समोर आल्यावरती काहीतरी चूक घडून हे घडलं असेल. पण हे घडल्यावर त्यांनी मला सांगावं की नाही, मी त्यांच्या आयुष्यातून निघून गेले असते ना. कारण ज्या वेळेला मला समजलं की रेवाचं यांच्यावरती प्रेम आहे तेव्हा मी तिला खडसावण्याचा प्रयत्न केला. पण ती इतकी कॉन्फिडंट होती ना, ती काही गोष्ट ऐकायलाच तयार नव्हती. म्हणजे ती इतकी कॉन्फिडंट होती की अक्षय माझाच आहे आणि मी त्याला मिळवणार. आत्ता मला कळतंय की ती इतकी कॉन्फिडंट का होती. कारण तिला माहिती होतं की यांचं तिच्यावरती प्रेम आहे आणि म्हणूनच ती मला अजिबात न घाबरता इतकं सगळं करत होती. आई यांनी माझी फसवणूक केली आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा. मी मूर्खासारखी इतके दिवस तिथे राहिले. सगळ्यांना सगळं माहिती होतं पण मला कोणी सांगायला तयार नव्हतं. तुम्ही सुद्धा नाही. तुम्ही तर मला लहानपणापासून ओळखता ना, मग तरीसुद्धा तुम्ही मला का नाही सांगितलं, का अंधारात ठेवलं, का लपवलं सगळं? असं म्हणून रमा राग करत असते आणि मनाला येईल ते बोलत असते, मनाला येईल तो अर्थ काढत असते. अक्षय आणि रेवाबद्दलचं नातं तिच्याच मनाने ती तयार करत असते. कावेरी म्हणत असते, रमे अगं तू स्वतःच्या मनाने काय विचार करतेस? अगं असं काही नसेल, मला जस्ट वाटलं तिच्या वाकण्यावरून, पण तसं नसेलही काही. रमा म्हणते, नाही आई तसंच आहे. पंकज काका तिला समजवत असतात, रमे अगं चुकीचा विचार करतेस तू, कधी कधी गोष्टी दिसतात तशा नसतात. रमा म्हणते, नाही मी गोष्टींकडे बघण्याचा वेगळाच नजरिया ठेवला होता, म्हणून मला काही दिसलं नाही. माझ्या डोळ्यावरती पडदा पडला होता. पण आता सगळं लख्ख झालेलं आहे. आता मला समजलेलं आहे की यांचं माझ्यावरती प्रेम नाही आहे, यांचं रेवावरतीच प्रेम आहे आणि आता ते दोघं जणच एकत्र राहणार. मला त्यांच्या आयुष्यात काही स्थान नाही. असं म्हणत रमा पक्का निर्णय करते. रमा रडत असते. कावेरी तिला समजवते, बाळा ऐक तरी. तीच अवस्था अक्षयची असते. अक्षय सतत रमाचा विचार करत असतो. त्याला घडलेली घटना, रमाच्याबद्दल घडलेला सगळा प्रकार हे आठवत असतं आणि रमाला झालेला त्रास पण आठवतो. अक्षय उदास होतो. सगळं काही ठीक करण्यासाठी गेलो पण हे काय घडलं? अक्षयला रमा घर सोडून गेली ते क्षण आठवत असतात आणि त्याच वेळेला तो उठतो आणि तो आरशाजवळ येतो. आरशाजवळ आता तिथे असलेलं एक टिकल्यांचं पॉकेट घेतो आणि म्हणतो, रमा तू ह्या घरात नाहीस पण तुझ्या प्रत्येक वस्तूंमध्ये मला तुझी झलक दिसते. रमा असं म्हणत तो आता ती टिकली काढतो आणि टिकली आरशाला लावतो. आरशाला टिकली लावल्यावरती आता त्याला प्रत्यक्षात तिथे रमाच दिसायला लागते. रमा दिसायला लागल्यावरती अक्षय म्हणतो, रमा तू आलीस, मला तुझी किती आठवण येते. अक्षयला रमा सांगते, मग तुम्हाला आठवण येते तर या ना मला लवकरात लवकर न्यायला, मी तुमची वाट पाहत आहे. अक्षय म्हणतो, खरंच? आणि अक्षय मागे वळून पाहतो तर रमा तिथे नसते. अक्षयला कळतं की हा तर आपला भास होता. आता हा भास सत्यामध्ये आणण्यासाठी अक्षय स्वतः रमाला आणायला जाणार असतो. फक्त तो वाट पाहत असतो बरं होण्याची. पण तोपर्यंत आई आजींनी इकडे कारस्थानं करत अक्षयच्या नावाने डिवोर्स पेपर आणून रमाच्या हातात दिलेले असतात. आई आजी म्हणते, हे बघ हे घे,
आणि तुला इंग्लिशमध्ये अर्थ कळत नसतील ना तर याला घटस्फोटाचे पेपर म्हणतात. साईन कर. अक्षयने पाठवलेत. पेपर बघताच रमा आता हादरते. ॲक्च्युली रमाने गैरसमज केलेला असतो आणि त्याच गैरसमजाला खतपाणी घालण्यासाठी आई आजी आलेली असते. आता रमा खरंच त्याच्यावरती सही करणार की आई आजी रेवाचं पर्दाफाश करत रमा हे पेपर फाडणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.